नमस्कार. आज महाराष्ट्राचं आर्थिक संकल्प सादर झालंय. जाणून घेऊया की आपल्या विभागाचे पालघर जिल्ह्याचे आमदार राजेंद्र गावी सर, आपण काय सांगाल की आज आर्थिक संकल्प सादर झालाय? एक महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी 2025-26चा जो अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलेला आहे, या आदिवासी बांधवांसाठी कातकरी, त्याचप्रमाणे माडिया, त्याचप्रमाणे पारधी समाज, या समाजासाठी एक विशेष पॅकेज या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे. आणि या जो प्रिमिटिव्ह ट्राईब आहे, आदिम जमाती आहे, या आदिम जमातीच्या विकासासाठी त्याने विशेष पॅकेज जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. पण त्याचबरोबर त्यांनी 21,723 कोटी रुपये या आदिवासी विभागाला त्या ठिकाणी बजेटमध्ये त्यांनी मंजूर केलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी आदिवासी बांधवांचे जे म्हणजे प्रिमिटिव्ह ट्राईब बरोबर अन्य समाजाचे सुद्धा त्या ठिकाणी विकासाला चांगल्या प्रकारे चालना मिळेल अशा प्रकारे तो निधी दिलेला आहे. त्याबद्दल शासनाचे विशेष मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. साहेब, आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जसं ट्रामा हॉस्पिटल वगैरे ह्या खूप मोठ्या समस्या आहे आणि आदिवासी पाड्यामध्ये हॉस्पिटलचं म्हणजे पोहोचण्यासाठी मुंबईपर्यंत यावं लागतं. ह्या संदर्भात आपण काही हे बघा, या संदर्भातच आपलं पालघरमध्ये ट्रामा केअर सेंटर आणि सिव्हिल हॉस्पिटल हे या ठिकाणी जवळजवळ सिव्हिल हॉस्पिटल 80% त्या ठिकाणी काम झालेलं आहे. ट्रामा केअरचं जवळजवळ म्हणजे पूर्णत्वात आलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये निधी अभावी हे दोन्ही हॉस्पिटल्स त्या ठिकाणी म्हणजे आपलं पूर्णत्वास होत नव्हते. परंतु या ठिकाणी राज्याचे आपले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी परवाच्या दिवशी बैठक झाली आणि त्या ठिकाणी त्यांना जवळजवळ 42 कोटी रुपये सिव्हिल हॉस्पिटलला आणि ट्रामा केअरसाठी त्या ठिकाणी लागणारा जो निधी आहे 55 कोटी रुपये तो त्या ठिकाणी तत्वतः बिडकोकडनं किंवा हुडककडनं त्या ठिकाणी घेण्याचं त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि भविष्य काळामध्ये या ठिकाणी मे महिन्यापर्यंत सिव्हिल हॉस्पिटल आणि ट्रामा केअर सेंटर याचं या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असते त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन करायचं त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. धन्यवाद सर. हे होते पालघर जिल्ह्याचे आमदार राजेंद्र गावी सर. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह मी गोवर्धन बिहाडे, आवाज इंडिया TV.